घरातून बाहेर पडलं की रोज काही ना काहीतरी नवीन किस्से बघायला भेटतात, ऐकायला भेटतात. हे माझं रोजचं फिक्स आहे. नमस्कार, मी भूमी. सो ॲज युज्युअल आपलं रोजचं सारखं कॉलेजला चालले होते, पण सकाळी ना मला काका भेटलेले. हे आता त्यांची अडचण काय होती ते मला माहिती नाही, पण ते असे रस्त्यावरती एकटेच बडबड करत बसले होते. सो सकाळ सकाळी त्यांना इग्नोर करून मी निघाले होते कॉलेजसाठी. कॉलेजला पोहोचले, एक्स्ट्रा क्लास अटेंड केला, पण त्या एक्स्ट्रा क्लास मध्ये माझं लिहित बसले होते, कारण 7 दिवस कॉलेज केलं नव्हतं ना, मग भरपूर पेंडिंग पडलं होतं. मग तिथून गेलो प्रॅक्टिकल साठी. आज होतं आमचं बायोकेमिस्ट्रीचं, पण अफसोस सर नसल्यामुळे आम्हाला HAPचं करायला लागलं परत त्याच दिवशी सुद्धा. बायोकेमिस्ट्रीचे 3 प्रॅक्टिकल झाले, पण म्हणजे तिन्ही सुद्धा अब्सेंटीज आहे. माहित नाही सेशनलला माझे काय दिले जाणार आहे. तर प्रॅक्टिकलला गेले आणि तिथे पण माझं तेच काम चालू होतं, म्हणजे की लिहिणं. मग थोड्या वेळाने प्रॅक्टिकल परफॉर्म केलं. आज आम्हाला हाईट आणि वेट मोजून बेसल मास इंडेक्स काढायचं होतं. सो ते केलं आणि ते शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सर त्यांची कलाकारी दाखवत होते. त्यानंतर जेवण वगैरे करून प्रॅक्टिकलला गेलो आणि पहिलं सब्जेक्ट होतं आमचं बायोकेमिस्ट्रीचं. त्यात मॅडम आल्या होत्या. आधी तर माझी त्यांनी जागा चेंज केली, त्यानंतर त्यांनी HMP शंट पाथवी शिकवलं. जिकडे डोक्याच्या असं वरतून गेलेलं सगळं काही, पण मला समजलं नाही म्हणून मॅडमला परत एक्सप्लेन करायला सांगितलं. पण त्यानंतर मॅडमनी 2 बायका आणल्या. ती त्यांनी एक बायको आधी मारली तर मारली हो, पण दुसरी अजून त्यामध्ये जिवंत झाली. अशी भारी भारी एक्झाम्पल वापरून मॅडमनी मला खूप समजायचा प्रयत्न केला, पण माझ्या डोक्यात काही बसलंच नाही ते. आता बघू तू पेपरला सुद्धा येते की नाही मला. तर स्वच्छसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.